हाय हॅलो नमस्कार रामराम मंडळी, पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आम्ही चाललो आहे शिरोडा बीच आणि रेड्डी गणपतीला. तर आता थांबलोय आम्ही आंबोली घाटामध्ये. तर इथं आम्ही थोडंसं काहीतरी आपलं पेट पूजा किंवा चहा वगैरे घेणार. हा काय म्हणाले? तर आमचा अचानक प्लॅन झालेला आहे रेड्डी गणपतीला जायचं आणि शिरोडा बीचला ओनली फॉर हर. कारण सुट्टी झाली आहे, कारण हिची फर्स्ट इयरची एक्झाम झालेली आहे. सो तिचं असं डिमांड होतं की त्यांचे पप्पा सोडत नाहीत. सो हिचं असं होतं की आपण कुठं तर जाऊया फिरायला. सो ॲक्च्युली मला मालवणला जायचं होतं, पण वन डे ट्रिप शिरोडाला जमलं, पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तर मित्रांनो, आज पहिल्यांदा माझी बहीण सुद्धा आलेली आहे आणि आम्ही आता आंबोली घाटात आहे. आणि आंबोली घाटामध्ये आंबोली फॉल्स जरा लडबडली जीप. तर माझी बहीण पण आली आज. तर आपली आई वगैरे सगळेजण आलेलो आहे. ॲक्च्युली इथं रेनी सीझन मध्ये यायचं असतंय, कारण तिकडं खूप खूप छान हे काय ते पाणी वगैरे पडतंय, क्लायमेट नेचर वगैरे बघायला सुंदर मिळतंय तुम्हाला. फॉल्स बघायला फॅमिली वगैरे सगळे आलो होतो, खरं आल्यानंतर इथं बघितलं तर सुकं पडलेलं आहे. पावसाळ्याच्या दिवसात येऊ आणि तिथं ते पाणी वगैरे बघू आणि मजा घेऊ. तर इथं स्टेप्स आहेत ना, इथं पाणी एक सुंदर प्रकारे एक दृश्य दिसेल तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे. सुटणार आहे रेड्डी गणपतीला. तर चला आम्ही रेड्डी गणपतीमध्ये जाऊन वगैरे तिथे दर्शन वगैरे घेऊ. पण आम्ही अजूनपर्यंत कधी गेलो नाही. पण आज माझ्यासोबत माझी मम्मी भाऊ पण आले, त्यांनी पण कधी गेले नाही. त्यांनी पण आज बघणार आणि यावेळेस फुल एन्जॉय करणार. सर तुम्ही पण बघा. मित्रांनो, आज हनुमानजी महाराजांचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही इथं आंबोली घाटामध्ये. तर मित्रांनो, आता रेड्डी गणपती समोर आलेलो आहे. आम्ही इथं गाडी वगैरे पार्क केलेली आहे. मित्रांनो, आता आमच्या घरच्या महिलांनी फुलं आणि ओटी वगैरे घेतलेली आहे. तर मंदिर किती सुंदर आहे बघू शकता. तर खूप इच्छा होती मंदिरमध्ये यायची. गणपती बाप्पांची प्रतिमा तर बघण्यासारखीच आहे मित्रांनो. आता फॅमिली दर्शन वगैरे करून शांत बसलेली आहेत सगळे. ह्या गणपती बाप्पांचं वैशिष्ट्य म्हणजे हा पावणारा गणपती बाप्पा आहे मित्रांनो, शिरोडा रेड्डी गणपती हे कोकणातील अतिशय प्रसिद्ध आणि जागृत गणपती मंदिर आहे. हे मंदिर शिरोडा गावात महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये येते मित्रांनो. तर आतमध्ये मंदिरमध्ये एन्व्हायरमेंट वगैरे खूप सुंदर आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि परत इथं कडक ऊन आहे. तर हे फर्श एवढं गरम आहे इथं आल्यानंतर. फक्त आमची फॅमिली सगळी बाहेर पडत आहे. मंदिरच्या साईडच्या बाजूने एक दिशा आहे, रस्ता. इथून समुद्र वगैरे दिसतोय मित्रांनो. मला पण जिगरी पाहिजे मित्रांनो. माझी मम्मी, आई, मामाचा भाचा. नाही तुम्हाला बोल रे तू. कसं वाटायलंय तुम्हाला? आनंदी वाटायला. हे वातावरण खूपच मस्त आहे काही. मगाशी तिकडं खूप गरम होत होतं, पण इतका वारा सुटलाय नाही. असं उन्हाचं असं हेच होत नाहीये की असं गरमी लागतच नाहीये. इथं एवढं मस्त वाटायला लागलं. बेळगावपेक्षा खूप मस्त आहे. बेळगावपेक्षा तर भारीच रियालिटी. तर खेकड्यांच्या राज्यात नदीवर बघू शकता. बघा, आमची मम्मा समुद्र दाखवायला आले. आता आम्ही चाललो बीचवर, समुद्र बीचवर. शिरोडा बीचवर चाललोय आम्ही. शिरोडा बीचवर. मामाने तुला कोणता गणपती दाखवायला आणलेत रे? गणेश. कोणता गणेश? रेड्डी गणेश. रेड्डी गणपती समुद्र एक्सप्लोर करून आम्ही चाललो शिरोडा बीचला. आणि आम्ही थांबलोय वाटेत आणि थोडं जेवण वगैरे करत आहे मित्रांनो. तर घरातून सगळं बनवून आणलं होतं. तर इथं बघा पूनम आणि प्रज्ञा. तू किती मोठं कलांगड खायलास? मोठ्या म्हणजे मोठं काला वाजली. जेवण केलेलं आहे मी आता. छान जेवण करून आता मित्रांनो शिरोडा बीचवरती जाणार आहे. शिरोडा बीचवरती थोडं फिरणार आहे. तर आमचा भाचा वगैरे भाच्याला वगैरे समुद्रामध्ये थोडा पाण्यामध्ये मजा करवणार आहे. तर मित्रांनो, कालच्या काल ही आणि प्रज्ञा काल जाऊन आहे ना. तर इकडं येण्याचा प्लॅन झाला म्हटल्यानंतर ही काल कपडा आणली मार्केटमधून आणि दोघी जण मस्त शॉर्ट स्टॉप वगैरे घालून आलेत. आणि माझ्यासाठी काय नाही, हे माझं जुनं मला कुठं आता मुलांचं तेच घाला आणि टमरा हेच असतं मित्रांनो. यासाठी टी शर्ट वगैरे घेणार तुम्ही टी शर्ट. मुलांचं कसं काय पण चालतंय, पण मुलींचं असं चालत नाही. मुलींचं एकदा घातले तर मग संपलं. मग नेक्स्ट टाइम आता आणि दुसरं लागतंय मुलींचं. वन लॉलीपॉप, आय हॅव टू लॉलीपॉप. लॉलीपॉप. थोडा बायकोसोबत गप्पा मारून आम्ही चाललो शिरोडा बीचला. आणि इथून शिरोडा बीच आहे 8 किलोमीटर.
मित्रांनो शिरोडा बीचवरती येऊन पोचलेलो आहे. तर इथं कपडे वगैरे चेंज करायची तयारी चालू आहे. आता कपडे वगैरे चेंज करून आम्ही बीचवरती जाणार आहे. तर गाईज आम्ही आलेलो आहे बीचकडं. ए रोहित या. बीचवरती दंगा घालून आम्ही चाललेलो आहे तर केसरी ॲक्वेरियमला. तर आम्ही सावंतवाडीतून चाललो आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही लेक व्ह्यू किती सुंदर आहे. सावंतवाडीची जानी पेशानी जागा म्हणजे आंबोली घाटामध्ये जायचं अगोदर सावंतवाडीच्या आणि आंबोलीच्या मध्ये हा केसरी आपला ॲक्वेरियम आहे. तर आम्ही चाललोय बघा तिकीट वगैरे काढलेलं आहे मी. सिनियर सिटीजनला 50 रुपीज अँड 6 to 12 इयर्स लहान मुलांना मुलींना 50 रुपये आणि आम्हाला 100 रुपीज मिळतील. सगळे खूप एक्सायटेड आहेत, खूप खुश झालेत सगळेजण. आम्ही तर दोघं खूप खुश आहेत कारण मॅचिंग केलं. छान वाटायला. आता एंट्रन तर केलोय, खूप छान आहे. आता पुढचं बघूया काय काय आहे. म्हणजे वर मामाला माशीच आवडायला खूप. हा त्याला सनसेट तर खूप मस्त दिसायला लागला इथून. इथं फिश पण आहे बसायला. तर एक जंगली मांजर आहे आणि इथं जंगली वाघ आहे. हाऊस दिलं की अरे घालू नकोस. सूट गेले काय 1.5 ते 3 लाख रुपये रेट आहे मांजरची. हा शामरुख. तिकडं काय आहे रोहित? ए बदक आहे की. हे बघ ए काय रे हे? बदक 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 डक. ले कॅनडा. ले कॅनड हुप्पे पक्षी म्हणतात त्याला. मस्त. हे वर्षाला 120 ते 200 अंडी देतात मित्रांनो. काय तर ह्याला काय ते लेक कॅनड हुप्पे म्हणून ओळखतात पक्ष्यांना. या गिरगिट. ओके ओके गिरगिट आहे हा. हा तुझ्यासारखं आहे रोहित गिरगिट. ऐक ना रोहित, तुझ्यासारखं गिरगिट रंग बदलतो. हा तुझाच आहे, तुझाच प्रकार. गाईस हे बघा, हा रोहित प्रकार आहे. हा तुझ्यासारखा गिरगिट आहे. हा रंग बदलतोय क्षणाक्षणाला. क्युटी. हा रंग बदलतो का? हा तो रंग बदलतो. गिरगिट. हा पण गिरगिट. ग्रीन कलर आहे. हा हा होय. मित्रांनो इथे एक झुलतं पूल आहे. झुलत्या पुलावर मी चाललोय आणि स्वरूप घाबरा लागलाय. हे बघा कुठले ते फिश मस्त आहेत ना. कुठं आहे ते? कोणता पट रे? वा माहित नाही आम्हाला तर. हा कुठले बर्ड्स आहेत का इथे? हा बरं कोणता? लहान लहान. हा आणि पुढं हे काय रे एवढं क्यूट आहे? काय की ते वा मला अजून माहित नाही.
हे कोणतं ब्रो हे मांजर ते कोण मांजर नाही रे त्याचं नाव काय का पेरेट्स म्हणे पेरेट्स खेडे पेरेट्स खेडे हे सांग कुठलं कोणतं हायझॉंग आहे बाबू हायझॉंग हे बघ, शक्कर काय का? कुठे शक्कर काय? शटर कॅट आहे ते हे किती हे क्लीन करतोय एक पॅन्टला. वा 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 कुठे Angel fish. होय का? नावाचं बी fish आहे. किती cost झाली? त्याचं नावच दिलंय. रॉयल फिश. बघितलंय. ही बघ हे फक्त. ही बघ ही. ही बघ ही. हे खातेच नाही ते. जबरदस्त असं एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. तर तुम्ही केसरी ॲक्वेरियम मध्ये तुम्ही येऊन इथं व्हिजिट करा आणि एकदम फ्री फूड आहे 100चं वर्थ असेल मित्रांनो. जबरदस्त असा एक ते काय म्हणतात नवीन काहीतरी जिंदगी लाईफमध्ये काहीतरी नवीन बघितल्यामध्ये एवढे फिशचे प्रकार आम्हाला माहित नव्हते. बघितलेच नाही. आज बघितल्यानंतर एकदम अति आजचा दिवस मस्त गेला. काय झालं
काय झालं मोर एक्साइटमेंट आणि जबरदस्त वॉटर फिश वगैरे आहे. तुम्ही खरोखर लाईफमध्ये काहीतरी नवीन बघायचं असेल ना तर ते यायचं केसरी ॲक्वेरियम मध्ये यायचं आणि पूर्ण तुमचं मनोरंजन होईल. तेच हवं होतं रोज यायला. बस बस रोहित आलं बघ. हा एक्सपिरियन्स याला तुम्हाला यायलाच पाहिजे आणि यायलाच लागतं. जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे. काय हां केसरी ॲक्वेरियममध्ये खतरनाक हा असं जसं की एक वेगळा व्हिडिओ बनवून आहे नेक्स्ट टाइम मी जाऊन. तर आता फक्त हे नॉर्मल बघितलेलं आहे आणि याच्यापुढे ॲक्टिव्हिटी एक्सपिरियन्स करणार आहे. आता लेट झाला आहे तर आम्ही घरी जाऊ. तर आता काय झालं आहे वेळ झालेला आहे रात्रीचे बरोबर 7 वाजलेले आहेत. तर आम्हाला घंटातून घरी जायचं आहे. तर मित्रांनो राम राम. तर हा ब्लॉग इथंच थांबू. तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट.